पीसीओडी म्हटलं तर त्यांची लाईफस्टाईल चुकीची असणे हेच महत्वाचं कारण असतं. कारण आजकाल मुलींमध्ये काय तर पिरियड येण्याचं प्रमाण लवकर झालंय. म्हणजे जे आधी 15-16व्या वर्षी पिरियड सुरू व्हायचे ते आता जनरली 13-14व्या वर्षी सुरू होतात. त्यामुळे त्यांच्या शरीराची वाढ तर होऊन जाते पण पूर्ण मेंदूची वाढ झालेली नसते. त्यामुळे काय होतं, हार्मोनल इम्बॅलन्स हा मोठा प्रॉब्लेम आजकाल नवीन मुलींमध्ये येतोय. तर त्यांचं शारीरिक वय 16 वर्ष इतकं होऊन जातं कारण की आई वडिलांचा पहिलेपासून आराम, प्रॉपर डाएट, प्रोटीन, त्यामुळे त्यांचं शरीर प्रॉपर याच्यात येऊन जातं. पण त्या मानाने मानसिकता किंवा जे असतं ते त्यांचं मेंदू तो कार्य करू शकत नाही. त्यामुळे मग त्यांना तो असं हार्मोनल इम्बॅलन्स होऊन पीसीओडी हा प्रमाण वाढत आहे. आणि त्याचबरोबर ज्या आयटी क्षेत्रातल्या मुली आहे किंवा ज्या खूप जास्त करिअरिस्ट मुली आहे, ज्या रात्री जागून अभ्यास करणार आहे, अशा वेळा त्या बरोबर जेवण करत नाही झोप येईल म्हणून, कॉफी पिणे किंवा मग असं स्नॅक्स किंवा असे जे खाणार, त्यामुळे मग ते प्रॉपर पोषण मिळत नाही त्यांना. त्यामुळे मग हे पीसीओडीचे आजार वगैरे होतात.